आता कारणं काय असतात नेमकी? बऱ्याचदा खूप सीरियस कारणं असतात. जशी की कधी-कधी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात. लोकांचं फायनान्सेसच्या बाबतीत जमत नाही एकमेकांशी. कोणी किती खर्च करायचा, कोणी किती कॉन्ट्रिब्यूट करायचं, ह्याविषयी वाद असतो किंवा एखाद्या पार्टनरचा जॉब स्टेबल असतो, दुसऱ्या पार्टनरचा तितका स्टेबल नसतो. त्याच्यामुळे त्यांचे क्लॅशेस होत असतात. इगो क्लॅशेस होतात. कधी-कधी सगळं व्यवस्थित असतं फायनान्शियली, पण कधी-कधी सासू-सासरे, इन-लॉज ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये कुरबुरी होत असतात. त्याच्यानंतर मुलांचं संगोपन कसं करायचं, ह्याविषयी मतप्रवाह दोघांचे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे कुरबुरी होतात. आणि इतक्या महत्त्वाचे काही टॉपिक्स असतातच दरवेळी असंही काही नसतं. पण छोट्या-छोट्या गोष्टी, सवयी असतात, की स्वच्छता किंवा हा गोष्टी अशाच टाकून देतो, मग हे मला पटत नाही वगैरे. अशा अशाही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की त्याच्यामुळे या छोट्या गोष्टींचं रूपांतर मोठ्या वादात होतं आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स पुढे चालू होतात.